गेल्या 10 महिन्यापासून आपली पगार नाही आणि 10 महिन्यापासून पगार नसल्यामुळं कुणालाच घाम आला नाही. एक दिवस सुद्धा आमदाराची पगार लेट नाही, खासदाराची लेट पगार नाही, तहसीलदाराची पगार लेट नाही, कुठल्या कर्मचाऱ्याची पगार लेट नाही. पगार 10-10 महिने कुणाच्या नाहीत. ज्याला भाकर नाही खायला, साडी नाही नेसायला, घर नाही बसायला, कुणाचा लेख सांभाळतोय, कुणाचा लेख सांभाळती, कुणाची नाही. म्हणजे अशा अत्यंत बिकट परिस्थितीच्या असणाऱ्या माणसाच्या पगारी नाही आणि कुणालाच घाम आला नाही. म्हणून गेल्या गुरुवारी म्हणजे आज 10-11 दिवस झाले आपण मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला यश आलेलं आहे की आपलं निवेदन तहसीलदार निवडून घेतलेलं आहे. आणि आमचं म्हणणं आहे असं की रोज नवीन काहीतरी काढावं, रोज काहीतरी तहसीलदारानं काढावं. आज ही कागद आणा, ती कागद आणा ही म्हणण्यापेक्षा आपण तहसीलदाराला त्या दिवशी बी सांगितलं आणि रोज मेसेज लिहितो मोबाईलवर. म्हणून आपल्याला बुधवारी गुरुवारी तारीख आपली मिळेल की पाटोद्यामध्ये कॅम्प होईल किंवा देवळ्यामध्ये कॅम्प होईल. जाग्यावर 2-3 खाली बसा 2-3 माणसं अधिकारी येतील. जाग्यावर काय आहे ती पार्वती ताई काय आहे ती फटकून तुमचं. त्यांचं काय नसलं की पगार त्यांची क्लिअर झाली. फलाना ही मामा काय देडे मामा ते काय ही कोळी मामा त्याचा कॅम्प आपण लावलाय. तो पाटोद्यात लावील किंवा देवळ्यात लावील. 2-3 गावं त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. तारीख मिळाल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला रोज आंबेजोगाईला द्यायची गरज नाही. आणि पगार 15 दिवसात आपल्या त्यांनी मोहलत दिलेली आहे. 15 दिवसामध्ये जर तहसीलदारने आपली पगार नाही टाकली तर आम्हाला घर नाही बसायला, घरकुल नाही, खायला प्या नाही, आम्हाला जेलमध्ये टाका आणि 2-3 टायमाला चहा आणि खाणं पिणं आमचं करा जेलमध्ये. गोळ्या औषध आणि गोळ्या औषध आम्हाला कामही होत नाही, तिथं झाडाला पाणी देत येत नाही. आता आम्हाला जेलमध्ये न्या आम्हाला. आम्ही तयार आहोत जेलमध्ये. आम्ही काही कोणाचा खून केला नाही, आम्ही कोणाची चोरी केली नाही, पण आमचा पगार द्या. पगार तहसीलदार देतो. मध्ये बोलू नका. आता कलेक्टर देत नाही. बाबासाहेबाच्या संविधानामुळे तुम्हाला पगार मिळतोय या देशातल्या सर्व लोकांचा. तहसीलदार पगार तुम्हाला दिला 1500 रुपये किंवा कलेक्टर किंवा मुख्यमंत्री. पगाराची सोय तुमची बाबासाहेबांनी केली म्हणून आपला अधिकार हक्क आपण मागतोय. आपल्या बाजूनं कुणीच नाही. संविधान सोडलं तर, बाबासाहेबांचा विचार सोडला तर. म्हणून आपल्याला संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे. आपण 10 एकर जमीन मागणार, 4 मजली महाडी मागणार. आम्ही म्हणाला आम्हाला भाकर खायला, गोळी आणायला, BP शुगरची गोळी आणायला पैसे दे सरकारला. आणि ते बी पैसे ते चांदीच्या ताटात जेवायला लागले आमदार. आणि आपल्याला 1000 बी आपली पगार नाही आपल्या हक्काची. म्हणून आपण मोर्चा काढला आणि आता मोर्चाचं फलित म्हणजे 15 दिवसामध्ये तुम्हाला पगार मिळणार आहे. तर घरात बसून तुम्हाला काय मिळणार नाही, वेळोवेळी तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे. आता माझ्या मागं गाडी घेऊन आले ते माणसं, चला ह्याला त्या स्वामीच्या मंदिराला. पण मी म्हणलो माझं कुठं मंदिर नाही, स्वामी नाही. त्या ज्या काय माऊली आहेत का नाही. तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी म्हणले, रंजले गांजले ज्याचे म्हणे जो आपुले तो देव वळकावून साधू जाणवा. की तुम्ही आमच्या माया बाप हाऊस सारे इथे जमलेले. म्हणून मी कुठं देवाला गेलो नाही ना काहीच नाही. इकडे आलो मीटिंग करायला. कळायला का. आज मीटिंग लावली. तुम्ही सर्व मोठ्या ह्यांनी संख्याने इथं जमलात. तारीख सांगते तहसीलदारनं. बुधवार असो गुरुवार असो, पाठवाद होईल किंवा देवळा होईल. 2-3 गावचे लोक तिथे यायचे. कागद घेऊन तुमचे आधार कार्ड, बँकेचं पासबुक तुम्ही घेऊन यायचं. लागली जाग्यावर काय आहे तुमचं ती खटकून. तिथंच नसले बँकेमध्ये काय, बँकेमध्ये काय करायचं पैसे पडणार आहे. असं काही तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर, माझा नंबर तुम्ही घ्या. नंबर दिले तुम्हाला मी, माझे नंबर घ्या. ह्याच्यानंतर तुम्ही काय अडचण आली तर कागद माझ्या मोबाईलवर टाकायचा. कोणा कोण सुना कोण नातू पत्रून टाकून कोणा कोण तरी. आणि तुम्हाला मी तर तुमच्या गावात रोज आहे. जे काही लांबलचे गाव आहेत त्यांचं अवघड आहे.